पुरस्कार की तरफ बिल्कुल नो डाउट। पहला ओवर फेंका, एक ओवर में 11 रन और 3 अहम विकेट छटका है गेंदबाज ओम। तो आइए मंच पर मैन ऑफ द मैच के पुरस्कार से नवाजा जाएगा इस नन्हे मुन्ने सितारे को। और साथ ही साथ मैं गुजारिश करूंगा श्रीकांत मुळीक, जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यायचंय। यूट्यूब आपण कृपया आपला फोकस इकडे करायचा आहे। यानंतर विनंती असेल व्यासपीठावर असं नसतं ज्ञानी सिंग यांना की आपण आपल्या शुभ हस्ते ओम याला आता मात्र आपण सन्मानित करायचंय। पहिली मॅच होती मित्रांनो या ग्राउंडवरची आणि निश्चित पहिल्याच मॅच मध्ये सामन्यावर पुरस्कार पटकावलाय ओम याला। ओम काय होतं मनामध्ये की कारण एवढी मोठी संघ आहे, एवढा मोठा संघ शिवगड सारखा संघ होता आणि त्यावेळेस आघाडीचे दोन्ही गोलंदाजांना भरपूर धावा खर्च केला होता, त्यावेळेस तुझ्या मत काय होतं? कारण असं म्हणतात की अंतिम षटक हे हा नंबर षटक असताना त्या षटकांत तू फक्त किमान 11 धावा दिल्या आणि 3 फलंदाज बाद केले, काय होतं मनामध्ये? दादा बोलला की काय टेन्शन घेऊ नको, जे आहे आपलं फ्रीली बॉल कर, जे होईल ते बघितलं जाईल। अच्छा, आणि निश्चितच जर विचार केला तर पुढील वाटचालीसाठी आमच्या पूर्ण गॅलसी आणि आमच्या सगळ्यातर्फे तुला शुभेच्छा, धन्यवाद। ओव्हर टू श्रीकांत। हॅलो, तर पुण्याच्या इथं आपण घेऊन जातोय गॅलेक्सी स्पोर्ट क्लब आयोजित आमदार चषक 2023 ची ही भव्य दिव्य क्रिकेटची मालिका। या मालिकेमधील आजचा दुसरा अंतिम शेवटचा दिवस, या दिवसातील ही तिसरी लढत यावेळी आपण पाहत आहात रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली विरुद्ध शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या दोन दिग्गज संघामध्ये, जिथे एक काळ असा होता की मित्रांनो ज्यावेळेस आम्ही शालेय जीवन जगत होतो त्यावेळेस कळंबोली क्रिकेटमध्ये होत होतं, कळंबोलीमध्ये क्रिकेट त्यावेळेस मात्र एक नाव ज्यावेळेस व्हायचं ते म्हणजे रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली आणि शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या दरम्यान पहिलाच चेंडू आता मात्र मोठा प्रहार मिळतोय, मोठा धक्का मिळतोय। यावेळी शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली संघाला थेट फेकी होते आणि यष्ट्या आता मात्र होत आहेत उद्ध्वस्त आणि फलंदाज पहिला गडी मात्र बाद, फलंदाज वैभवच्या माध्यमातून। तर धन्यवाद डीजे। आणि निश्चित पहिल्याच चेंडूवरती आता मात्र फलंदाज धावचूच्या माध्यमातून म्हणजे थोडं नाखुश असेल फलंदाज वैभव की मात्र चुकीचा कॉल होता, परंतु ज्या चुका झाल्या त्या चुकांना विसरून आता मात्र आपल्या पुढे चालतं। परंतु बघा फलंदाज धुळेची आता दांडी गुल करतोय गोलंदाज सुरेश मुनीम। पंच बाईकच्या मधून धन्यवाद, माफ करा, बाईकच्या मधून 1-0 धावा डॉट बॉल म्हणता येईल। पुन्हा एकदा पावलांचा वापर केला, डान्सिंग डाऊन द विकेट येतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, चेंडू मात्र जमीन दानव शेवटच्या क्षणी मात्र थोडंसं कॉलिंगचा अभाव दिसला क्षेत्ररक्षक अक्षय आणि क्षेत्ररक्षक परेश कडकेच्या माध्यमातून फार कमी वेळा आपल्याला चित्र पाहायला मिळतं, परंतु आता मात्र वेळ निघून गेली। अखेरच्या क्षणी चेंडू दान झालाय, तो मात्र जमिनीला चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तो पण 2 धावा आता मग धावून पूर्ण करतात त्याच्या फलंदाज। या दरम्यान बघा पावलांचा वापर केला गेला, शफल अक्रॉस लाईन चेंडू खेळून गेला, चेंडू जातोय तो फाईन लेग आणि लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडूची उचल होईल, पुन्हा फेक होईल, तोपर्यंत 1 धावा आता मात्र मिळते आणि याच या एका बरोबर समीकरण मात्र 1 वाढते। धीरज पोहोचतोय आपल्या नाबाद 3 या धावसंख्येवरती, तर सलामीला आलेला फलंदाज स्वतः संघनायक गणेश साळगे आता मात्र पहिल्यांदा सामना करेल, तो गोलंदाज सुरेश मुनीम याचा। निश्चितच पंचांचा इशारा येतोय, अवांतर चेंडू बघा
उजव्या इष्ट्या सोडून जाणारा चेंडू होता, थोडासा बाहेर जाणारा चेंडू होता, म्हणून काय पंच विष्णू चुकले, बाहेर निघतायत, जमीरगत हात समांतर करतायत आणि आम्हाला सांगतायत हा चेंडू गोलंदाज सुरेश मुलीमला पुन्हा टाकावा लागणार आहे. या दरम्यान पुन्हा एकदा लोअर फुटचा चेंडूला मात्र खळून काढले लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या क्षेत्रामधून, जिथे एक धाव आता मात्र मिळते. या एका धावच्या भराभर समीकरण मात्र 1 ने वाढते. गणेश साळुंके खेळतोय आपल्या बिनबाद 1 या धावसंख्येवरती. तर क्रमांक 3 वरती, इनॅट नंबर 3 वरती आपण पाहतात फलंदाज धीरज. आता मात्र धीरज आणि फलंदाज गणेश साळुंके याला आता मात्र मोठी खेळी करावी लागणार आहे, कारण निश्चित आघाडीचा फलंदाज आता मात्र बाद झाला. आणि याच दरम्यान जर बघितलं तर फलंदाज धीरज देखील तंबूच्या आश्रयाला. शिवशंभू संघाने नाणेफेक जिंकली होती आणि प्रवाहाच्या दिशेने आता मात्र त्यांनी प्रवास सुरू केला होता, परंतु जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण न करता फलंदाजी करत, त्या निर्णयावरती बहुतेक आता मात्र कुठेतरी बॅकफुटवरती पाहायला मिळतोय. तो मात्र सध्या तरी शिवशंभू स्पोर्ट क्लब कळंबोलीचा हा संघ, परंतु सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज भावेश उळवेकर, द मॅन विथ द गोल्डन आर्म. आणि निश्चित काही आठवड्यांपूर्वी एक स्पर्धा झाली होती आदित्यप्रिया रियासी गणेश चषक, त्यामध्ये मात्र पहिला खेळाडू ठरला होता त्यांच्या ग्रामीण भागातून, त्यांच्या गावातून, की ज्याने गोलंदाजीच्या जीवावरती मात्र आपण पहिली 2 व्हीलर बाईक आता मात्र जिंकली होती. या दरम्यान बघा चेंडू खेळून काढला, चेंडू जातोय तो सरळ क्षेत्राच्या हातामध्ये, क्षेत्ररक्षक कोणते चूक करतायत ते सेफेस्ट हँड च्या हातामध्ये जातोय. आणि निश्चितच हा तिसरा मोठा हादरा मिळतोय स्वप्नील जोशीच्या माध्यमातून. संतोष मात्र झेल पूर्ण करतोय आणि भावेश उल्वेकरला मिळालेली ही पहिली सफलता. ओव्हर टू डीजे. नौका फलंदाज इनॅट नंबर 5 वरती आपण पाहत आहात फलंदाज ऋषी. बघा फलंदाज जो तो फलंदाज येतोय तो मात्र चेष्टा करतो मोठमोठे फटके मारण्याची, परंतु ते गरज देखील आहे. परंतु एका फलंदाज जर तळ ठोकून जर बघितलं तर तळ ठोकून येतो सलामीला फलंदाज स्वतः संघनायक गणेश. आणि गणेशने आता मात्र निश्चितच एक मोठा प्रहार केलाय आणि मिळतात त्या मात्र 6 धावा. संख्या ते धाफलगावरती आता मात्र 12. बघा निश्चित फलंदाज गणेशने हेरलं होतं की हा चेंडू हा आकुटपाय चेंडू आणि चेंडूला त्याच्या मेरिट प्रमाणे खेळून काढलं आणि म्हणून काय या 6 धावांमध्ये एक सुरेख फटका म्हणावा लागेल. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या डोक्यावर मारलेला हा दंडगीत खणखणीत भावेश उल्वेकरला मारलेला हा आमदार चषक मधील हा एक चांगला षटकार. या दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाज तयार भावेश उल्वेकर. बघा पंचांना पार्क टाकला चेंडू होता, पुन्हा एकदा चेंडूला मात्र लॉफ करायचा होता, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये काय निश्चित संपर्क होत नाही आणि म्हणून काय उर्वरित कामगिरी आता मात्र यष्टीरक्षक अरविंद ढेकळे आता मात्र पूर्ण करतोय. आणि टी फॉर टॅट बघा या अगोदरच्या चेंडूवरती 6 धावा आल्या, परंतु त्यामध्ये चांगलं कमबॅक करतोय तो गोलंदाज भावेश उल्वेकर. या दरम्यान पुन्हा एकदा आपल्या बोटांची जादू काय असते ती दाखवून दिलेली. टप्पापर्यंत काहीसा हातभर बाहेर वाढणारा चेंडू होता, चेंडूला मात्र सन्मान दिलाय, कारण फलंदाज गणेशने ओळखलंय या चेंडूवरती प्रहार करणं तितकं सोपं नसणार आहे, म्हणून की काय चेंडूला फक्त स्टेअर केले आपल्या मनगटाच्या साह्याने चेंडू जातोय तो आता मात्र कव्हर पॉईंटच्या रिझल्टमध्ये 1 धाव आता मात्र मिळते, परंतु
तदनंतर पुढचा हा चेंडू, या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा ऋषी होतो तो निरुत्तर आणि या निर्धाव चेंडूनंतर समीकरण मात्र स्थिरावतं शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबी संघाचं. धावसंख्या आहे ती 13च्या घरामध्ये शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची. परंतु जर विचार केला आकाश तर या 13 धावा जमवत असताना जवळपास आघाडीचे 3 मोहरे 3 शिलेदार आता मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेत. ते मात्र शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाचे 3-13 निश्चितच झालेले आहेत शिवशंभो संघाचे. कारण विचार केला तर येणारा प्रत्येक फलंदाज हा एकेरी दोन धावांमध्ये भर न देता मोठमोठे प्रहार फटक्या मारत चेष्टा करतोय आणि म्हणजे काय हादरे बसतायत ते मात्र शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या संघात. तर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक टाकतो तो गोलंदाज तुषार शर्मा उर्फ मन्नी. या दरम्यान पंचांकडे आशाभूत नजरेने टाकलेला कटाक्ष होता की गणेश याने की पंच बहुतेक हा चेंडू अवांतर किंवा दंडित करतील, परंतु तीक्ष्ण नजर असलेले पंच विष्णू पिचुकले यावेळेस आता मात्र आपल्या निर्णय ठाम आहेत आणि पहिला चेंडू केला तो मात्र निर्धाव. परंतु या दरम्यान जर बघितलं तर यावेळेस मात्र पॉपिंग क्रीजच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू होता. या चेंडूला आता मात्र दंडित केले गेले आणि जमिनीलगत हात समांतर केले आहेत ते पंच विष्णू पिचुकले यांनी आणि धावसंख्येचा मात्र फरक मात्र 1ने वाढतो. धावसंख्या थांबते ती आता मात्र 14च्या घरामध्ये. या दरम्यान एक चांगला प्रहार पाहायला मिळतोय फलंदाज गणेशच्या माध्यमातून. ओव्हर टू डीजे. धावसंख्या होती आता मात्र 18च्या घरामध्ये. 3 गडी 18 बघा. यावेळेस बघा पुन्हा एकदा आपल्या अतिरिक्त खांद्याचा वापर केला गेला आणि चेंडूमध्ये हलकीशी वेग भरला गेला आणि त्यामुळे काय चेंडू जातोय तो मात्र न संबंध चेंडू फलंदाज गणेशला तो गेला होता निर्धाव. परंतु यावेळेस मात्र बघा यावेळेस पुन्हा एकदा एक चेंडू टाकला गेलाय. टप्पापर्यंत कसा आत येणारा चेंडू होता. चेंडू मात्र खेळून काढले कव्हर पॉईंट आणि गलीच्या माध्यमातून जिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल. या एका समीकरण मात्र 1ने वाढतंय. गणेश खेळतोय आपल्या नाबाद 14 या धावसंख्येवरती तर ऋषी खेळतोय 0 या धावसंख्येवरती. यावेळेस बघा थोडस कॉलिंग मध्ये अभाव असल्यामुळे काय धाव पूर्ण होऊ शकली नाही. बघा क्रिकेटमध्ये असं म्हणतात की तुमच्या शब्दांपेक्षा तुमच्या डोळ्यातल्या इशाऱ्यांना फार महत्व असतं. असं म्हणतात की आखो आखो मी इशारा म्हणजे डोळ्यातलं जर तुम्ही खुणाखुणी केली तर मात्र तुम्हाला धावा ह्या चोरता येतील. परंतु कॉलिंगचा अभाव होता. या दरम्यान बघा अतिशय सुंदर चेंडू टप्पा पर्यंत उसळी घेणारा चेंडू होता. आडव्या बॅटने चेंडूला खेळायचं होतं फलंदाज ऋषी याला लॉंग ऑनच्या दिशेला, परंतु चेंडू जाता सलगचा दुसरा निर्धाव आणि सलगच्या 2 निर्धाव चेंडूनंतर धावसंख्येचं खातं मात्र काहीच स्थिरावतोय. धावसंख्या जाऊन थांबली ती शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंब संघाची 18 चेंडूनंतर मात्र 19 धावा या धावसंख्येवरती 6.33च्या सरासरीने आता मात्र धावा जमवण्यात यश आले ते शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. जर विचार केला शिवशंभो संघाला जर आपलं अस्तित्व या आमदार चषक मध्ये जर टिकवायचं असेल तर मात्र येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये किमान 3 ते 4 मोठे फटके मारतील. जर एक फायटिंग टार्गेट जर तुम्हाला रॉयल स्पोर्ट क्लब कळंब संघासमोर जर तुम्हाला सेट करायचं असेल तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये किमान 4 मोठे फटके तुम्हाला लगवावे लागतील. अन्यथा मात्र तुमच्यावरती मात्र तुमचा संघ कुठेतरी बॅकफूट वरती पाहायला मिळेल. परंतु बघा सांघिक 4थं अंतिम निर्णायक आणि आपण ज्याला म्हणतो हानामय षटक घेऊन आलाय तो गोलंदाज भावेश उळवेकर जो एलर्जीकडून मारा करेल. तारकेबंद फलंदाज सलामीला फलंदाज गणेश याला. या दरम्यान बॅटच्या आउटर्स घेत चेंडू जाऊन थांबलाय तो सरळ थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये जिथे नितीन मात्र थेट फेकी केली होती, परंतु सुरक्षितरित्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचलाय तो फलंदाज ऋषी आणि निश्चितच 1 धाव आता मात्र मिळते. या एखाद्याच्या बराच काळ थांबलेला धाव संख्येचा आलेख आता मात्र 1ने कुठे कुठे हळूहळू सरतो वर सरकतोय. या एका धावांचं समीकरण मात्र 1ने वाढतंय. धावसंख्या थांबते ती 20च्या घरामध्ये. आपला जो संघ आहे प्रतिस्पर्धी संघ आहे त्याच्याकडे तोफ काना आहे फलंदाजा. जर अशा संघासमोर जर तुम्हाला आपलं आव्हान टिकवायचं असेल तर मग मात्र इथून पुढे तुम्हाला गिअर चेंज करावा लागणार. परंतु यावेळी बघा गोलंदाज
वरती एक प्रहार नक्की चेंडू जातोय तो सीमेरेषे नजदीक जिथे 2 धावा मात्र पूर्ण करतात. दुसरा तिसरा प्रयत्न आणि तिसरा धाव घेताना आता मात्र फलंदाज सलामीला आलेल्या फलंदाज गणेश साळुंकेची आता मात्र खेळ होते संपुष्टामध्ये. 14 या धावसंख्येवरती धावसंख्या येते आता मात्र 22च्या घरामध्ये. यावेळेस आता मात्र प्रहार येतोय आणि फलंदाज आता मात्र बाद होतोय. मंगेश आता मात्र होतोय बाद. या दरम्यान फलंदाज ऋषीच्या माध्यमातून येतोय तो मात्र षटकार आणि या षटकारानंतर निश्चितच एक संजीवनी निश्चित भेटली असेल ती शिवशंभो स्पोर्ट क्लब कळंब संघाला. या षटकांतच धावसंख्येच्या खात्यामध्ये 6 ने वाढते. धावसंख्या थांबते ती 28च्या घरामध्ये. या दरम्यान पुन्हा एकदा आपल्या डाव्या साईडला निश्चितच खेळ चेंडू खेळून गेला. चेंडूची उचल होईल पुन्हा फेक होईल तो मात्र 2 धाव धाव पूर्ण करतात आणि या 2 धावच्या बरोबर समीकरण मध्ये 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन थांबते ती आता मात्र 30च्या घरामध्ये. निश्चितच ऋषी एक चांगला प्रयत्न करतो एक धावसंख्येला आकार देण्याचा, परंतु निश्चितच तेवढी चांगली एक असं टप्प्यावरती नियंत्रित मारा करतोय तो मात्र गोलंदाज भावेश उलवेकर. या दरम्यान बहुतेक हा शेवटचा चेंडू असू शकतो आणि या दरम्यान यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज ऋषी आता मात्र तंबूच्या आश्रयाला त्रिफाजित हो. तर 30 धावांचं आव्हान ठेवलंय ते यावेळेस रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर आणि निश्चितच जर बघितलं तर 31 धावा ह्या कंपल्सरी चेस करायच्या आहेत त्या आता मात्र रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाला. तर या 4 षटकांमध्ये 31 धावा कशा प्रकारे आपण रॉयल संघ पार पाडताना पाहू हे श्रीकांत मोहित यांच्या आवाजामध्ये. ओ टू डीजे.
शिवशंभू संघाने 30 धावा करून 31 धावांचं आव्हान उभं केलं. कंपल्सरी 31 धावा तुम्हाला म्हणजे रॉयल संघाला ह्या बनवाव्यात लागतील. तर बघूया या येणाऱ्या सत्रामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. कारण फलंदाजीसाठी आलेत फलंदाज परेश कडके आणि फलंदाज अक्षय सरोदे. एक जबरदस्त जोडगोळी विस्फोटक जोडगोळी यावेळेस आपण पाहत आहात मैदानाकडे. तर सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं गोलंदाज षटक हाताळतोय गोलंदाज धीरज विरुद्ध परेश कडके. या दरम्यान लोअर फुलटा चेंडू हातामध्ये खेळून काढल्याचा चेंडू जातोय तो स्लिप मिडॉन आणि शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे एक धाव आता मात्र मिळते. या एकापर्यंत समीकरण मात्र 1 ने वाढतंय. रॉयल संघाचा श्रीगणेश झालाय तो 1 या धावसंख्येने. तर परेश कडके मात्र आपलं धावसंख्येचं खातं खुलं करतोय तो 1 या धावसंख्येने. तर चला पहिल्या फेरीतील चौथा सामना असणार आहे तो काळभैरव पपिडा विरुद्ध बॅड बॉय स्पोर्ट क्लब कळंबोली या संघासमोर. हॅलो हॅलो आणि यानंतर फलंदाज आता मात्र बाद. पहिल्या चेंडूवरती आले ती 1 धाव तर नंतर मिळाले 2 धावा. परंतु तिसऱ्या चेंडूवरती आता मात्र चांगलं पुनरागमन करतोय गोलंदाज धीरज आणि फलंदाज अक्षय आता मात्र तंबूच्या आश्रयाला. यावेळेस इनेट नंबर 3 वरती आपण पाहतात कोलंबोचा कायरम पोलार्ड अशी उपाधी मिळाला. फलंदाज संतोष मदने. या दरम्यान टप्पापर्यंत कसा उसळून न घेणारा चेंडू होता न समजणारा चेंडू होता मात्र त्यावेळेस मात्र बनकटे साह्याने चेंडूमध्ये स्टीअर केले. चेंडू केलाय तो सुनील मिडॉनच्या क्षेत्रामध्ये जिथे 1 धाव आता मात्र मिळते. या एकापर्यंत समीकरण मात्र 1 ने वाढते. येणारे 20 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे ती रॉयल स्पोर्ट क्लब कळंब संघाला हा सामना जिंकून आमदार चषक 2023च्या या क्रिकेट शृंखलेमध्ये पुढील फेरीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी. तर बघूया या दरम्यान स्ट्राईक वरती येतोय फलंदाज परेश कडके जो खेळतोय आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. जो गोलंदाज धीरज पुन्हा तयार. यावेळेस बघा टप्पा पडल्यानंतर काहीसा उसळी न घ्यायचा चेंडू होता जो अंदाज बांधला होता किमान त्यापेक्षा कमी उसळी घेतली की काय म्हणून की काय चेंडू आणि बॅटचा संपर्क होऊ शकला नाहीये. चेंडू जाऊन विसावतोय तो यष्टीरक्षक गणेशच्या हातामध्ये. गणेश कोणती चूक करत नाहीये निर्धाव चेंडू जातोय आणि या निर्धाव चेंडूनंतर समीकरण मात्र स्थिरवतोय. आता मात्र समीकरण उरतंय येणारे 19 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. या दरम्यान आमचे गुरुवर्य आदरणीय श्री सावंत सर यांचे ते शुभ आगमन झालेले त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. परंतु या दरम्यान जर बघितलं तर व्यासपीठावर आसन आदरणीय श्री अमोल राठोडजी सर यांच्या माध्यमातून आता मात्र आले ते पारितोषिक. परेश कडके यांनी जर सलग 3 षटकार जर मारले तर मग मात्र 1001 रुपयांचं रोख पारितोषिक इथं दिलं जाईल याची नोंद परेश कडके यांनी घ्यायची. तर धन्यवाद. आपण असंच प्रोत्साहन देत जा खेळाडूंना जेणेकरून त्यांचा खेळ अधिक बरं जाईल. आणि निश्चितच जर बघितलं तर सलग 2 चेंडू टाकले निर्धाव आणि 2 निर्धाव चेंडू नंतर धावसंख्या आहे ती आता मात्र 1 गडी बाद 4. विचार केला तर आमचे स्कोरर हजमा आम्हाला सांगतायत की षटक रॉयलच्या वेळेस ज्या षटक क्रमांक 1 फेकलं होतं सुरेश मुनिमणी ज्यांनी 5 धावा देत 2
बळीमध्ये मिळवतो. परंतु गोलंदाज धीरज यांनी जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर धीरजने देखील 4 धावा दिलेल्या आहेत, परंतु एक मात्र फलंदाज बाद केलेला आहे अक्षयच्या माध्यमातून. तर सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलं गोलंदाज स्वप्नील नेवसे. स्वप्नील नेवसे जी कामगिरी केली गोलंदाज धीरजने त्याच प्रकारची कामगिरी किंवा त्याच्या पावलावरती पाऊल टाकून तोच तिखट मारा, अचूक मारा, नियंत्रित मारा करेल का याचं उत्तर दडलंय मात्र काळाच्या पोटात. परंतु समोर आहे तो कळंबोलीचा कायरन पोलार्ड फलंदाज संतोष मध्ये त्याच्यामध्ये नटराज मुद्रा तो जो स्ट्रोक आहे तो अतिशय देखणा आहे आणि तो स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल का, एक संधी डिसीला मिळेल का, निश्चितच याचं उत्तर आता मात्र आगामी काळात येणाऱ्या वेळेतच मिळेल. दरम्यान उपस्थित प्रेक्षकांना विनंती असेल की आपण आपल्या नावाची चिठ्ठी आणि त्यामध्ये आपला मोबाईल नंबर कृपया नमूद करा आणि जो आमचा बॉक्स आहे व्यासपीठाच्या आसपास तिथे मात्र तुम्ही तो आपली चिठ्ठी नावाची चिठ्ठी मात्र त्यात टाका आणि एक लकी विजेता त्याला मिळेल एक गिफ्ट हॅम्पर निश्चितच. चला विनंती असेल काळा भैरव पप्पिटा विरुद्ध बॅड बॉय स्पोर्ट क्लब कळंबोली. या दरम्यान बघा लेटकट ज्याला म्हणतात तो स्ट्रोक आता मात्र फलंदाज संतोष मधच्या माध्यमातून येतोय दणदणीत खणखणीत आमदार चौकार. तर निश्चितच बघा चेंडूच्या वेगाचा फायदा कसा करून घ्यायचा असतो याचा जिवंत याचा मूर्तिमंत उदाहरण फलंदाज संतोष मधच्या माध्यमातून. या अगोदरचा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडू होता परंतु यावेळेस मात्र झेल सुटला गेलाय. मतलब प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर केली गेली होती परंतु अखेरच्या क्षणी चेंडू दान होतो तो मात्र जमिनीला आणि एक धाव आता मात्र मिळते. या एका धावचे भारत समीकरण मात्र 1 ने वाढते. संतोष पोहोचतोय आपल्या नाबाद 6 या धावसंख्येवरती, प्रवेश खेळतो आपल्या नाबाद 1 या धावसंख्येवरती. तर रॉयल संघाची धावसंख्या आहे ती आता मात्र 1 गडी बाद 10च्या घरामध्ये. येणारे 16 चेंडू आणि 21 धावांची गरज रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली या संघाची. तर चला विनंती असेल चला यावेळेस दणदणीत खणखणीत आमदार त्यांचं षटकार. धन्यवाद. निश्चितच विचार केला तर तब्बल 4 चेंडूनंतर एक मोठा फटका ज्याच्यासाठी परेश कडके ओळखला जातो तो फटका आता मात्र आलाय आणि षटकार आता मारतोय तो फलंदाज परेश कडके पोहोचतो आपल्या नाबाद 7. तर रॉयल संघ जाऊन थांबतोय तो 1 गडी बाद 16च्या घरामध्ये. आता मात्र हात खुले केलेत फलंदाज परेश कडके. बघा बॅक टू बॅक हा दुसरा मोठा फटका. तर मग मात्र व्यासपीठावर असं नसतं आदरणीय अमोल राठोड यांच्याकडून 1001 रुपये पारितोषिक भेटलं असतं परंतु येतोय तो मात्र चौकार आणि या चौकारानिशी समीकरण मात्र 4 ने वाढते. 26 धावा धावफलकावरती आहेत आणि अवघ्या 5 धावांची गरज आहे. म्हणजे बघा जो शांत खेळ केला फलंदाज परेश कडके तो शांत खेळ का करतो कारण असं म्हणतात की वादळ येण्यापूर्वी शांतता असते आणि तो वादळ आता मात्र घोंगावतोय. फलंदाज परेश कडके माध्यमातून या दरम्यान रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून मात्र आपल्या स्टाईलने मात्र फलंदाज परेश कडके सामना संपवतोय. अभिनंदन रॉयल स्पोर्ट क्लब कळंबोली संघ आणि पराजित झालेल्या संघाला
22 वर्षांसाठी गॅलेक्सी स्पोर्ट क्लब कळंबतर्फे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा.